सिद्ध सांगतात नवनायकांना, पूर्वी सृष्टी नव्हती बाबा, सगळं जलमय होत, प्रलय आलेला आणि या प्रलयाच्या ठिकाणी भगवान महाविष्णू म्हणजेच उदक आपो नारायण, पहिल्या अध्यायात आपण बघितलं, उदक आपो नारायण होता वटपत्री शयन, विचार आपण त्याच्यावर केलाय. त्यांनी काय केलं तर सृष्टी निर्मिती करता एक सोन्याचं अंड जन्माला घातलं, हिरण्यवर्ण अंड निर्मिती, आणि तेच ब्रह्मांड झालं आणि ते फुटलं, त्याचे 3 भाग झाले. आणि एकानं आकाश, एकानं पृथ्वी आणि एकानं एक भाग पाताळ, अशी रचना निर्माण झाली. आणि या पृथ्वीवर ब्रह्मदेवानी, या ब्रह्मांडामध्ये या ब्रह्मदेवानी 14 भुवनांची निर्मिती केली. त्यानंतर काय केलं की 7 मानस पुत्रांना निर्माण केलं ब्रह्मदेव. मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, पुलह, कृतु, वसिष्ठ हे 7 पुत्र मानस पुत्र जन्माला घातले. त्यातले 7 ब्रह्मपुत्रातील एक पुत्र आहेत अत्री, आणि त्यांचा विवाह झाला अनसूयेशी, आणि अतिशय पतिव्रता आहेत त्या जगदंबा आहे, प्रत्यक्ष माया आहे. तिचं वर्णन काय करू, सिद्ध सांगतात नामधारकांना, सौंदर्य कसं वर्णन करावं. जिचा पुत्र चंद्र आहे, तिचं रूप काय सांगू. ह्या पतिव्रता आहे, म्हणजे पतीची सेवा करतात, आणि या पतिव्रतेच्या या सेवेमुळे काय झालं की सगळे देव जे आहेत ते देव भयभीत झाले. ही आता संपूर्ण स्वर्गाचं राज्य घेईल का काय या पतिव्रत्यामुळे, असा धाक या सगळ्या इंद्रादी देवांना पडला. आणि हे सगळे इंद्रादी देव त्या त्रैमूर्तींच्या जवळ गेले आणि ब्रह्मा विष्णू महेश्वराला सांगतायत की ही जी अनसूया आहे, ही अनसूया आणि हे अत्री अतिशय फार मोठी तपश्चर्या करतायत. ही जी अनसूया आहे, ही अनसूया पातिव्रत्य धर्माचं पालन करते, पती सेवा करते भक्तीशी, आणि पती सेवा तर करता येतच, परंतु अतिथी पूजा करते. अतिथी कधीही त्यांच्या दारातून विमुख जात नाही. या इंद्रादी देवाने सांगितलं की म्हणजे हा सूर्य पण भिलाय म्हटले तिला, मंद मंद तपतेसी, तो तिला ऊन लागू नये म्हणून तो मंद होतो. अग्नी झाला भयभीत, अग्नी सुद्धा भयभीत झालाय, तिचा हात लागला तर तिला भाजू नये म्हणून तो थंड होतो. भूमी इतकी नम्र झाली आहे की ती भूमी तिच्या पादुका झाली आहे, तिच्या पायाला एखादा खडा टोचू नये याकरता ती प्रयत्न करते. हे सगळे जे देव आहेत, हे देव भयभीत झाले की ही शाप देईल का काय, अशी भीती या सगळ्या देवांना वाटायला लागली. तुम्ही जर ह्याच्यावर उपाय केला नाही, हे इंद्रादी देव सांगतात त्रैमूर्तीला, तुम्ही जर याच्यावर उपाय केला नाही तर आम्ही सगळे तिच्या घरी दास म्हणून जाऊ, तिची सेवा आम्ही करू, तिचे द्वारे अहर्निशी रात्रंदिवस आम्ही तिच्या दारात राहून तिची सेवा आम्ही करू. हे ह्या त्रैमूर्तीने ऐकलं ब्रह्मा विष्णू महेश्वरांनी, आणि त्यांना क्रोध आला, रागावले, आणि तिचं पातिव्रत्य भंग करण्याकरता म्हणून हे तिघं निघाले. तिचा व्रतभंग आम्ही करू आणि तिला भूमीवर ठेवून आम्ही येऊ, तुम्ही काही काळजी करू नका म्हणून त्यांनी सांगितलं. आणि हे तिघं निघाले त्या अनसूयेच्या त्या
आश्रमाजवळ आले आणि तिघांनी काय केलं, भिक्षुकाचं रूप घेतलं, भिक्षा मागणाऱ्यांचं रूप घेतलं. आणि हे अत्री ऋषी जे आहेत, हे अत्री ऋषी अनुष्ठान करण्याकरता नदीच्या तीरावर गेलेले असावेत. आणि यांनी अनुसूया मातेच्या या आश्रमामध्ये प्रवेश केला. ओम भगवती भिक्षां देही गर्जना केली. अनुसूयेनं बघितलं की अतिथी आलेले आहेत. अतिशय आनंद झाला. हात जोडून नमस्कार केला, पाया पडली, पायावर पाणी घातलं, आत बोलवलं, बसायला पाठ दिला आणि विचारलं की का आलात आपण, काय हवं आपलं. तेव्हा हे त्रैमूर्ती जे भिक्षुकाचं रूप घेऊन आलेले आहेत ते सांगतात की आम्ही अतिशय भुकेच दिलो आहोत, अतिशय भूक लागलेली. तेव्हा तुम्ही इच्छा भोजन देता, आम्ही असं ऐकले, तुमची ख्याती सगळीकडे, म्हणून जेवण्याकरता आम्ही आलो. अतिशय आनंद या अनुसूया मातेला झालेला आहे. त्याला अर्घ्य पाद्य दिलं, गंधाक्षता पुष्प दिली, त्यांची पूजा केली आणि ती म्हणते की आता आंघोळ करून या, म्हणजे मी जेवायला वाटतो. तेव्हा या तिघांनी सांगितलं की आम्ही आंघोळ करून आलेलो, आता पुन्हा आंघोळीला जाण्याची आवश्यकता नाही, तेव्हा आम्हाला ताबडतोब तू जेवायला वाट. अनुसूया मातेने सांगितले की माझे पती अनुष्ठानाकरता गेलेले आहेत, पती आले की मी तुम्हाला जेवायला वाढते. यांनी सांगितले की तेवढा वेळ आमच्याकडे नाही आहे, आम्हाला अतिशय भूक लागलेली आहे. हे अनुष्ठान करून तुमचे पती अत्री मुनी केव्हा येतील आम्हाला माहित नाही, आम्हाला अतिशय भूक लागलेली आहे, ताबडतोब आम्हाला जेवायला वाट. ती म्हणाली ठीक आहे. पाटावर बसवलं, होती किंवा ते केळीचं पान असेल, त्या पानाला तूप लावलं आणि आपण खीर आणि भात घेऊन आले. वाढायला सुरुवात करणार एवढ्यात ते तिघांनी सांगितलं की तुम्ही अतिशय सुंदर आहात, तुमचं रूप आम्ही बघितलं, तुम्ही अतिशय सुंदर आहात. तेव्हा आमच्या मनामध्ये अशी भावना आता निर्माण झाली आहे, अशी इच्छा निर्माण झाली आहे की तुम्ही आम्हाला नग्न होऊन अन्न वाढा. आणि जर ते तुम्हाला शक्य नसेल तर आम्ही ताबडतोब निघून जाऊ, आम्ही तुमच्या घरी भिक्षा घेणार. त्या भिक्षुकांचं हे वचन तिने ऐकलं आणि अनुसूया माता चिंतेत पडली, काय करा. हे जे ब्राह्मण आहेत, हे जे भिक्षुक आहेत, हे मर बघण्याकरता आलेले आहेत. हे साधे सुधे कोण नाही आहेत, हे कारणिक पुरुष असणार आहेत, कोणतरी महात्मे असणार आहेत, त्याशिवाय असं बोलणार नाही. ही पतिव्रता शिरोमणी म्हणते की अशी पतिव्रता आजपर्यंत झालेली अनुसूया मातेसारखी. ती मनामध्ये अंतःकरणामध्ये ती विचार करते की हा जो मनमत आहे, हा जो मदन आहे, हा मदन माझं काय करू शकणार आहे. हे जे आलेले अतिथी आहे हे माझं बाळ आहे, माझी मुलं आहे, आईनं मुलासमोर काय लाजायचं. म्हणून ती पाकिस्तानात म्हणजे स्वयंपाकघरात गेली आणि सगळी वस्त्र आपली काढून टाकली आणि ती भिक्षा देण्याकरता म्हणून खीर आणि भात घेऊन आली. आणि येऊन बघते तर ते जे 3 भिक्षुक आहेत त्या भिक्षुकांची 3 बाळं झालेली आणि ती 3 बाळं भुकेनं रडायला लागलेली तिने बघितली. पुन्हा पाकिस्तानात म्हणजे पुन्हा ती स्वयंपाकघरात गेली आणि पुन्हा वस्त्र नेसून ती परत आली आणि एक एक मुलाला घेऊन ती त्याला दूध पाजू लागली. मुलं अतिशय भुकेच गेली. कढी घेऊन बाळकासी स्तनपान देत असे हर्षी, एका सोडून एकासी क्षुधा निवारण करीत असे. एकाचं पोट भरलं की दुसऱ्याला घ्यायचं, दुसऱ्याचं पोट भरलं की तिसऱ्याला घ्यायचं, असं करून आपल्या दुधानं ते तिघांची सुद्धा भूक तिनं निवारण केली. ज्यांची उदरी 14 भुवन सप्त समुद्र वडवागली जाणं त्यांची क्षुधा निवारण पतिव्रता स्तनपान. ज्यांच्या पोटामध्ये 14 भुवन आहेत, या संपूर्ण सृष्टीची रचना एका क्षणात करणारे
संपूर्ण जगताचं पालन पोषण करणारे, संपूर्ण जगताचा संहार करणारे ब्रह्मा विष्णू महेश एका पतिव्रतेच्या स्तनपानानं तृप्त होत आहेत. काय आश्चर्य आहे. त्यानंतर तिने काय केलं तर पाळण्यात झोपवलं आणि त्याला पाळणा हलवून ती गायन करायला, नाना प्रकारचं गाणं त्या ठिकाणी तिनं म्हटलं. उपनिषदांचं वेदांचे ज्या ऋचा आहेत त्या ऋचांचं गायनामध्ये रूपांतर करून ती गाणं म्हणते. आणि त्याच वेळी अत्रि ऋषी अनुष्ठान करून आले आणि त्यांनी बाहेरून ऐकलं की आपली जी अनुसूया आहे, पत्नी आहे, ती काही गाणं म्हणते आहे. बाळाला पाळण्यात ठेवून झोपवते आहे. त्यांनी ऐकलं बाहेरून. आणि अनुसूया मातेला विचारलं की अगं जाताना बाळ नव्हती आणि अचानक बाळ कशी आली. तेव्हा अनुसूया मातेने आपल्या पतीना म्हणजे अत्रि ऋषीला नमस्कार केला आणि जो घडलेला सगळा वृत्तांत आहे तो वृत्तांत अत्रि ऋषीला सांगितला. अत्रि ऋषींनी आपल्या योग सामर्थ्याने बघितलं की हे 3 बाळ म्हणजे दुसरी तिसरी कोण नसून ब्रह्मा विष्णू महेश आहे.